रोड एकदम खतरनाक रोड आहे, कारण की तो चुम्मा आहे. भाई हा फिल्टर आणि हा ऑइल मोटोलचा. जय श्रीराम पब्लिक, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईज, भरपूर टायमानंतर आज आपण बुलेट काढलेली आहे आणि बरं ऑइल चेंज करायचा होता. बघूया बरं ऑइल पहिला आपण दुकानामध्ये बघू, शॉपमध्ये. रोड एकदम खतरनाक रोड आहेत. एकदम बेसुराम. असे का ठेवतात? एवढे चांगले तुम्ही रस्ते करता आणि ते असं झेब्रा क्रॉसिंग ठेवायची गरज काय? एखादा आजची गोष्ट नाही, आज 2 वर्षा आधीची गोष्ट आहे. कोरम मॉलला पण येताना, तिथून पण येताना हीच कंडिशन होती. भाई 2 वर्ष आधी मी असं बघितलं आहे. आम्ही पण स्कूटीवरच होतो. मला वाटते शायद मी गण्याच होतो, गण्या साहिलदा होतो वाटतं, आम्ही सर्व होतो. अक्षरशः वयस्कर होते आजी आजोबा. ते बाबा आहेत ना, अक्षरशः ढकलत गाडी घेऊन चाललेले आणि आजी ती चालत चाललेली. म्हणजे भीती असते भाई कोणाला पण. हे असा एवढे रस्ते तुम्ही मोठे कराल आणि असं ठेवाल तर कसं चालेल भाई? नवीन हेल्मेटमध्ये आहे ना, एकदम गच्च पकडल्यासारखा वाटतो. एकदम नवीन हेल्मेट आपलाच आहे ना, त्याला नाव नाही ठेवायचं भाई, कारण की तो चुम्मा आहे. आपली बुलेट आहे ना, बुलेट बऱ्यापैकी आहे, बऱ्यापैकी. म्हणजे आज हिला 4-5 वर्ष होतील. 2019चा मॉडेल आहे. आज या बुलेटला 4-5 वर्ष तरी होतील. 2019चा मॉडेल आहे. म्हणजे मॉडल 2019चा मॉडेल आहे भाई. म्हणजे तुम्ही विचार करा, 4.5 वर्षाचं झाले तिला. 12वीला असताना घेतलेली गाडी मी. आणि कोरोना लागला, 2 वर्ष गाडी घराजवळच काय बोलतात उभी राहून होती. म्हणजे माझ्या नशिबातच नव्हती चालवायची जास्त. फक्त तिला धुवायचो पूर्ण मॅट कलर तिचा काय बोलतात काढून टाकला मी. एवढी धुतली तिला, पार निवलून पिलून धुतली भाई तिला मी. आणि काय नाही, आपण एवढ्या बुलेट बघितल्या. कोणाचा सॉपक्सर चेंज होतो, कोणाचा ऑइल लिकेज होतो, कोणाचा काय प्रॉब्लेम, कोणाचा कैचीचा प्रॉब्लेम. भाई या गाडीमध्ये अजूनपर्यंत मला काहीच इश्यू आला नाही. फक्त मी ऑइल पाणी चेंज केला आहे आणि आता टायर चेंज करायचे आहेत भरपूर. टायरमुळे बेरिंग पण बदलूया आपण, कारण की भरपूर टाईमपासून आपण केलंच नाही. बस बाकी तर मला काय प्रॉब्लेम दिलाच नाही हिने. तिथे सिग्नलला भरपूर थांबायला लागतो ना, म्हणून आपण इथून शॉर्टकट मारला आहे. पण इथे ना मामा असतात. ही बघा चौकी. हे बघा मामा. हां, हेल्मेट घातल्यावर बघणार नाही. हेल्मेट नसेल ना तेव्हा बरोबर मामा येतील धावत. ये बाला. आपली स्पीड भाई नॉर्मलच असते, कारण की घरचे पण ब्लॉग बघतात ना भाई. अशी पण स्पीड नॉर्मलच असते आपली. असं काय एवढा फास्ट न चालवत मी. तुम्हाला मी भेटतो डायरेक्ट आता. ऑइल काय बोलतात, ऑइलच्या बाटल्या दाखवायला भेटतो तुम्हाला. ऑइलच्या बाटल्या. तर भाई हा ऑइल आणि ऑइल फिल्टर हे 2 गोष्टी आपल्याला चेंज करायच्यात. भरपूर चांगली भाई गाडी. 8,000ला चेंज केला होता. एवढी चालायला ना पाहिजे, पण आपण चालवले पाहिजे तिला मजबूतमध्ये.
हा फिल्टर आणि हा ऑइल मोटूलचा. फिल्टर कितने किलोमीटर में चेंज करने का भाई? अरे फिल्टर कितने किलोमीटर में चेंज करने का रहता है? ऐसा तो जब भी इंजन ऑयल चेंज करें तभी भी चेंज कर सकते हो, लेकिन वैसे 10,000 किलोमीटर पे चेंज कर सकते हो. तर भाई आपला ऑइल चेंज तर करून झाला आहे मस्तपैकी. या भाईने आपला ऑइल चेंज केला आहे. काम पेट झाला भाई 1000 रुपयामध्ये. भाई 1000 रुपयात इकडे माझं काम झालं का. 900 रुपयाचा ऑइल, 80 रुपयाचा फिल्टर आणि 1030 होत होते, त्यांनी 1000 रुपयेच घेतले आपल्याकडून. म्हणजे भाई मोठी गोष्ट आहे का. नाहीतर हे शोरूमला गेलो असतो ना मी ऑइल चेंज करायला, 3500 3200 रुपये तर आरामात घेतले असते काका. रिक्षावाले चाचा. तर भाई आपण ऑइल चेंज केलाच. आज छोटासा थोडाफार ब्लॉग असेल हा. आणि काय ना, आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आपण कुठेतरी आता जाऊया भाई. बरेच दिवस झालो घरीच आहे, फक्त मामाकडे जाऊन आलो. ते तर सर्वच जातात. आता फिरायला कुठेतरी जायचा भाई टाईम आलेला आहे. पण आता बघूया आपण कसं काय. ठीक आहे. एक डोक्यात भरपूर काही आहे, पण काय बोलतात ते, ऑफ कॅमेरा आणि ऑन कॅमेरा थोडा 50-50% तरी वेगळा राहायला लागतं भाई. समज रे हो. तुम्हाला कसं वाटलं असेल नक्कीच सांगा हा ब्लॉग. थँक्यू सो मच वॉचिंग दिस व्हिडिओ. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.